स्लोगन काय बरं? स्लोगन काय लिहिलंय काय? युअर व्हॉइस युअर काय स्लोगन आहे? तुमचा आवाजच तुमची पावर असते ना. आवाज नाही तर पावर येईल का? सो दिस इज अवर स्लोगन. आणि हे असंच नाही निर्माण केलेलं आहे, याची हेचीच आहे. याच्या मागचे भरपूर गोष्टी पाहिलेल्या आहेत की आपल्याला हे नाव का द्यायचं, नाव दिलंय तर त्याचं स्लोगन काय ठेवायचं. मग ते स्लोगन तुमचा जो माईक आहे ना, तो जो माईक सिम्बॉल आहे ना, सिम्बॉल मध्ये बघा प्रवक्ता म्हणून, प्रवक्ता नाव तयार करताना त्या सिम्बॉलला डिझाईन केला आहे कशा पद्धतीने की प्रवक्ताला काय लागतो? माईक लागतो. वक्ता जर माईक नसेल तर बोलू शकतो का? नाही. स्टेज नसेल तर बोलू शकत नाही. तो बघा खालचा जो अकॅडमीचा बेस आहे ना, अकॅडमी नाव आहे ना, तो त्याचा स्टेज आहे. काय तो स्टेज आहे आणि त्याच्यावरती माईक अशा ठेवा. म्हणजे वक्त्याला स्टेज लागतं आणि काय लागतो? माईक लागतो. म्हणून नाव आपण काय दिलंय? प्रवक्ता. आणि प्रवक्ताला साजेसं सिम्बॉल तयार केलाय. हे सर्व असं काही आलं आणि डायरेक्ट सिम्बॉल तयार करून टाकला आणि अकॅडमीचं नाव ठेवलं असं नाही, लक्षात ठेवा. याच्या मागे 17 वर्षाची मेहनत, परिश्रम आणि रिसर्च आहे. आपण 17 ते 18 वर्षापासून अकॅडमी मध्ये काम करत आहोत आणि इंग्लिशच्या क्षेत्रात काम करत आहोत. एकाच क्षेत्रात काम केलंय. मला एक सांगा, एक व्यक्ती आणि त्याच्या बाजूला अजून एक व्यक्ती आहे. दोघंही, त्यांना दोघांना आहे ना पाणी खाली, पाणी जमिनीमध्ये पाणी पुरायचंय. ओके. पण एक काय करतोय माहितीये का? एक काय करतोय, एक वेगवेगळे खड्डे करतोय आणि बघतोय पाणी कुठे लागतं. ओके. आणि एक काय करतोय, एकच खड्डा खोल खचतोय. कोणाला पाणी लागेल म्हटलं लवकर? एकच. ओके. एकच जो सातत्याने काम करतो ना, त्याच्यावरती कंटिन्यू, समजा आता त्याला नाही यश मिळालं